नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत। मध्य प्रदेश सरकारला प्रेरणास्थानी ठेवून गरीब महिलांच्या आरोग्यात व पोषणात सुधार व्हावा या दृष्टीने राज्य सरकार ही योजना राबवत आहे। 15 जुलै ही लाभार्थ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख ठरली होती। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना काही कागदपत्रांच्या अटी देण्यात आल्या होत्या, पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यातील तहसील कार्यालयात गर्दी वाढल्याने अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 15 जुलैऐवजी 31 ऑगस्ट केली आणि सुधारणा व अटी शिथिल करण्यात आल्या आहेत। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 1,500 रुपये देण्यात येणार आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात याची सविस्तर माहिती पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद केले होते, मात्र आता लाभार्थी महिलांकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरी देखील चालेल। त्याऐवजी महिलांकडे 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे। महाराष्ट्राबाहेर जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीशी विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। सुरुवातीला कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार असे सांगितले होते, मात्र यामध्ये आता बदल करण्यात आला आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला लागणार नाही। या योजनेचा लाभ 21 ते 65 वर्षीय महिलांना घेता येणार आहे। या योजनेबद्दलचे तुमचे मत तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।